नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. बेधडक मध्ये तुमचं स्वागत करते. आजचा दिवस फार अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण राजकारणात कधी कोणाचा मित्र कोणी कायमचं नसतं आणि शत्रूही सुद्धा नाही, आणि त्याचाच प्रत्यय आज विरोधकांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएमच्या संदर्भात विरोधकांनी चांगलाच एल्गार पुकारल्याचा पाहायला मिळत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा, ईव्हीएमचा हा तिढा आहे की अस्तित्वाचा लढा आहे, हाच आपल्या आजच्या बेधडकचा विषय. आणि याकरता चर्चेत सहभागी होत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि स्वाभिमानी शेतकरीचे नेते राजू शेट्टी सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. एकूणच आपण पाहिलं तर ईव्हीएमचा हा तिढा आहे की अस्तित्वाचा लढा आहे, हा प्रश्न मात्र या पत्रकार परिषदेनंतर चांगलाच उपस्थित झाला आणि राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चेचा विषय. पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ईव्हीएम आणि या मशीन याच्यावरती अविश्वास दाखवलेला आहे. प्रिय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास. आता या ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. जगामध्ये 5-6 महत्वाची राष्ट्र त्यांच्या भागातल्या निवडणुका ह्या ईव्हीएम द्वारे घेत नाही, तर बॅलेट पेपर वापरतात. मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन हा संभ्रम जो झालेला आहे मशीनच्या बाबतीत, ईव्हीएमच्या बाबतीत, तो दूर करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांच्या अशा संतप्त प्रतिक्रिया आहेत. ईव्हीएम हटवा, लोकशाही टिकवा असं आवाहन विरोधकांनी केलंय. आता राज्यात घरोघरी जाऊन बॅलेट पेपरनं निवडणूक व्हावी यासाठी फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. 21 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा काढून निवडणूक आयोगाकडे जनतेनं भरलेले फॉर्म दिले जातील. लोकसभा निवडणुकीत 371 मतदारसंघात घोळ आहे. 54 लाख मतं वाढीव आहेत. त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात प्रत्येक राज्यात उठाव होणार आहे. जपान, नेदरलँड आणि अमेरिका या 3 देशांमध्येच ईव्हीएमची चिप तयार होते. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निवडीवरतीच प्रश्नचिन्ह आहे. अशातच आम्ही त्याच देशातून आमच्या देशातल्या ईव्हीएमची चिप का आणतो आणि त्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न विरोधकांना आहे. तर त्यांनी सांगितलं की ही चिप अमेरिकेमधनं बनून येते. म्हणजे ज्या अमेरिकेमध्ये आता गोंधळ सुरू आहे की ट्रम्प यांची निवडणूक याच्यामागे रशियाचा हात होता का, हे तिकडचे पत्रकार आजही विचारतायत. त्या अमेरिकेमध्ये जर आमच्या मशीनची चिप बनणार असेल तर त्याच्यावरती लोकांनी, जनतेने विश्वास ठेवायचा कसा? की 15 ऑगस्टला गाव सभा होतात, ज्यांचा ईव्हीएमवर अविश्वास आहे, ज्यांना मतपत्रिकेवर मतदान व्हावं असं वाटतं, त्यांनी 15 ऑगस्टच्या गाव सभेमध्ये हजर राहावं. विरोधक ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरतायत. मात्र सरकार बॅलेट पेपरनं निवडणूक घेण्यासाठी उत्सुक नाही. जनतेमध्ये जा, माफी मागा, चांगलं काम करू सांगा, पण ईव्हीएम जर करत राहिला तर तुम्ही कितीही महामोर्चा काढला, महाराष्ट्राची जनता तुम्हाला महापराभूत करेल. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशीनवर सुद्धा अनेक प्रकारच्या शंका कुशंका आहेत. भाजप एवढ्या जागा येतील आणि तेवढ्याच निवडून येतील असा अंदाज कशाच्या आधारावर व्यक्त करतो असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय. एकंदरीतच विधानसभा निवडणुकांच्या आधी ईव्हीएमवरून जोरदार संघर्षाची पायाभरणी झाली आहे. अक्षय कुडकेलवारसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या चर्चेमध्ये आपचे प्रवक्ते रुबेन सुद्धा सहभागी झालेले आहेत. सुरुवातीला अर्थातच आत्ताच आपण मुख्यमंत्र्यांचा संदीपजी बाईट सुद्धा ऐकला. कितीही महामोर्चा काढलात, कितीही एल्गार केलात, तर मात्र तुमचा महापराभव होणारच आहे असं मुख्यमंत्री करतायत. कारण केवळ ईव्हीएम करत बसू नका असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं मुळात आजची जी पत्रकार परिषद होती किंवा विरोधकांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे. कसं आहे, मुख्यमंत्री स्वतःच एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात की आम्ही पराभूत होतोय किंवा आमचा पराभव होतोय म्हणून आम्हाला ईव्हीएम पाहिजे. हा जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे हा मुळात चुकीचा आहे. मुळात विषय असा आहे की ही आजची जी पत्रकार परिषद होती ही लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने
घेतलेली पत्रकार परिषद होती. ह्याचं कारण असं की आपण जर बघितलं असेल तर 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन वागत होतं, मग ती मोदी साहेबांची जी यात्रा होती त्याच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी होत्या, त्याच्या संदर्भातला जो खर्च होता, किंवा मोदी साहेबांचं जे इलेक्शनच्या पिरियडमध्ये जे गुफेमध्ये जाणं होतं, तिथे जे भगवे कपडे घालून त्यांनी जो एक संदेश देण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टींबद्दल जे विरोधकांनी आक्षेप घेतले होते ते आक्षेप निवडणूक आयोगाने कुठलेही मान्य केले नाहीत. एरवी जे आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केले त्याच्यामध्ये पण काय झालं की 2 आयुक्त होते ते एका ठिकाणी होते, 1 आयुक्त विरोधात होते. या सगळ्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत. म्हणजे मुळात ज्या स्वायत्त संस्था आहेत या स्वायत्त संस्था आता स्वायत्त राहिल्या आहेत का, इथनं सुरुवात होते. आपण बघितलं असेल तर काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी मागच्या वर्षी आपण म्हणू की ज्या सुप्रीम कोर्टावर पूर्ण देशाचा विश्वास आहे त्या सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात आणि लोकांना सांगतात की आमच्यावर प्रचंड दबाव आहे आणि लोकशाही जर वाचवायची असेल तर जनतेने पुढे यावं. हे कोण सांगतं? सुप्रीम कोर्टाचे जज सांगतात. RBIचे गव्हर्नर येतात, ते म्हणतात की आमच्यावर दबाव आहे. मुळात असं आहे की निवडणूक असो, निवडणूक नाहीच असं थोडक्यात तुमचं म्हणणं आहे. नाही मिलिंद, माझं असं म्हणणं आहे की निवडणूक जी संस्था आहे, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तुमचे RBI असेल, या स्वायत्त संस्था आहेत. यांचे अधिकार हे घटनेने त्यांना डायरेक्ट दिलेले आहेत. जर या संस्था मोडीत निघाल्या तर काय? त्यामुळे यांच्यावर विश्वास असल्यामुळे लोकशाही, आमचं म्हणणं नाही की बॅलेटवर घेतल्यावर बीजेपी आली, आम्हाला मान्य आहे ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. नाही, 1 सेकंद, परत एकदा शेवटचं वाक्य सांगा. बॅलेटवर निवडणुका घेतल्यावर बीजेपी येऊ, शिवसेना येऊ, कुठलाही पक्ष येऊ, आम्हाला त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये, पण प्रक्रिया पारदर्शी झाली पाहिजे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की एक म्हण आहे जी आज कपिल पाटलांनी सांगितली की सीझर्स वाईफ शुड बी अबोव डाऊट. ठीक आहे, आमचं हेच म्हणणं आहे. महेश तपासे. निश्चितच आज सर्व आमच्या लोकांची पत्रकार परिषद झाली आणि मला आनंद आहे की सातत्याने जो पाठपुरावा आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो आज त्याला एक मूर्त भेटला. सर्वच विरोधी म्हणजे सध्याच्या सरकारच्या विरोधात असलेले सर्व जे पक्ष आहेत ते एका व्यासपीठावर आले, त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि आता जनतेच्या दारी जाऊन, जनतेच्या दरबारात जाऊन उद्याच्या 21 तारखेला असा एक महामोर्चा आम्ही ह्या संदर्भात काढणार. खरं तर हा महामोर्चा नसून एक प्रकारे लोकांना EVMच्या संदर्भातली जनजागृती की परत आपण बॅलेट पेपरवर येऊया. कारण आता मगाशी राज ठाकरे साहेबांचे आपण पाहिलं, ते दिल्लीला गेले. दिल्लीला त्यांनी इलेक्शन कमिशनच्या गेटवरच ते म्हणाले की आता ह्यांच्याकडनं आम्हाला काय फार अपेक्षा नाही, जनतेच्याच आम्हाला दारी जावं लागेल. तर जसे मगाशी एक वक्ते म्हणाले की जर ह्या सरकारला खरंच त्यांच्या कामावर भरोसा असेल, जर ह्या सरकारला खरंच त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्याबद्दलमध्ये काही शंका नसेल तर त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यामध्ये का आक्षेप असायला पाहिजे? हेमलता पाटील. आपण बघितलं की निवडणूक प्रक्रियेबद्दलच जर संशय व्यक्त व्हायला लागला, लोकांच्या मनामध्ये कुठेतरी संशयाचं वातावरण असेल तर सर्व जर विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी EVM हटावा आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्या अशी मागणी केली तर त्यामध्ये गैर काही नाहीये. मी एक उदाहरण सांगते. कालच मी धुळ्याला गेले होते. तो लोकनियुक्त सरपंच होता आणि त्याला EVMच्या माध्यमातून 0 मतं पडली. म्हणजे त्याला त्याचंही मत पडलं नाही, त्याच्या घरच्यांचंही मत पडलं नाही आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये ते केस लढतोय. असे अनेक लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी या केसेस लढतायत. लोकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. आता 50 लाख अतिरिक्त मतांचा विषय असेल, 375 बूथवरती झालेला ह्या EVMचा सगळा गोंधळ असेल, ह्या सगळ्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे EVMच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने जी माहिती दिली की याच्यामध्ये खासगी कंपन्या कुठलेही हस्तक्षेप नाहीये आणि माहिती अधिकारामध्ये जो माहिती अधिकाराचा कायदा UPA गव्हर्नमेंटने दिला आणि आता त्याला पूर्ण नख लावण्याचा जो उद्योग चाललेला आहे, त्या माहिती अधिकारामध्ये माहिती वेगळीच आली की मेसर्स M&T कंपनीचे काही इंजिनियर मुंबई बेस त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. म्हणजे जर खासगी कंपन्या EVMच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण गोष्टींमध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर कितपत विश्वास ठेवायचा ह्या गोष्टीवरती? आणि त्यामुळे विरोधकांनी संशय व्यक्त केला म्हणजे कुठेतरी विरोधक पराभवाच्या छायेत असं मानणं चुकीचं आहे. पण रुबेन, हे सगळे मुद्दे घेऊन लोकसभेच्या आधी सुद्धा सगळे विरोधी पक्षाचे नेते दिल्लीत गेलेच होते ना निवडणूक आयोगाकडे. तेव्हा आपचेही नेते गेले होते. तेव्हा तर निवडणूक आयोगाने स्पष्टपणे भूमिका मांडली की काही झालं तरी EVM तर काही बदलणार नाही म्हणून. नाही, बेसिकली तुम्ही विषय समजून घ्या
की जेव्हा कोणी मतदार मतदान करतो ते मत असते, पण ते मतदार EVMच्या माध्यमातून जर केलं जातं तर ते डेटामध्ये कन्वर्ट होते आणि ती डेटा कोणत्याही मशीनमध्ये ते त्याच्यात फेरबदल किंवा त्याच्यात काही मॅनिप्युलेशन होऊ शकतं. ती एक गोष्ट म्हणजे ही फंडामेंटल ट्रूथ आहे. दुसरं म्हणजे कोणत्याही निवडणुकीत जर फक्त एकच पक्षाला सोडून आणि त्यांचे जे काही अलायन्स पार्टनर्स आहेत त्यांना सोडून जे इतर पक्ष आहेत त्यांनी जर मागणी केली तर इलेक्शन कमिशनला हा मान्य करावाच लागेल. बघा की असं तुम्ही म्हणू शकत नाही की लोकसभेत जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो आणि तिकडे आम्ही एक पेटिशन दिली होती की तुम्ही असं ईव्हीएमचा वापर न करता तुम्ही पेपर बॅलेटचा वापर करा, तेव्हा व्हीव्हीपॅटचं सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू होतं आणि जे व्हीव्हीपॅटचं जे मॅचिंग करण्यात आलं ते म्हणजे मला वाटतं की ते संशय तर तिकडे आहेतच. रुबेन, सौरभ भारद्वाज तुमच्याच पक्षाचे, त्यांना तर अगदी ईव्हीएम मध्ये सदोष आहे हे ईव्हीएम हे सिद्ध करण्याची संधी सुद्धा मिळालेली होती, पण ते संधी नाही मॅडम ते सिद्ध करण्याची संधी म्हणजे काय संधी इलेक्शन कमिशनने कुठे काय संधी दिली? इलेक्शन कमिशनचं तिकडे त्या हॅकथॉन म्हणजे ते खऱ्या अर्थाने हॅकथॉन नव्हतं. मी इंजिनियर आहे. हॅकथॉनचा अर्थ की हा ईव्हीएम आहे, हा ईव्हीएम मध्ये तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा. इलेक्शन कमिशनची अट होती की तुम्ही त्या ईव्हीएमला हात न लावता तिकडे फेरबदल करा. तर असं त्यांनी जर अट लावली तर कोण कसं काय सिद्ध करू शकतो? पण रुबेन, आक्षेप तर हाच होता ना तांबे सर, आक्षेप तर हाच होता की रिमोटच्या साहाय्याने केलं नाही आक्षेप तसं रिमोटच्या साहाय्याने नव्हतं तांबे सर. नाही मिलिंद, याच्यात आक्षेप हा अजिबात नाहीये. मला असं वाटतं आपनी एक डेमो करून दाखवलेला विधानसभेमध्ये, त्यावेळेला तो हॅकिंगचा डेमो नव्हता. विषय असा आहे, तुम्ही आम्हाला ईव्हीएम मशीन देणारच नाही हातात आणि सांगणार की ह्याच्यात फेरबदल होत नाही, ती ईव्हीएम मशीन तपासायला देणार नाही. या सगळ्या जर गोष्टी आहेत या निश्चित संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. संदीप, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आता संदीपजींनी असा आरोप केला, केशवजी, खरं तर निवडणूक आयोग असू दे, सर्वोच्च न्यायालय असू दे, उच्च न्यायालय असू दे, या कुठल्याही सरकारी सगळ्या संस्था ज्या आहेत त्या आता स्वायत्त राहिलेल्या नाही आहेत. सरकारचा यावर कुठेतरी अंकुश असल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच हा ईव्हीएमचा एल्गार आहे. असं आहे, सगळ्यात पहिल्यांदा एक भूमिका स्पष्ट करतो भारतीय जनता पार्टीची. ईव्हीएम 5%, 10%, 25% काय व्हीव्हीपॅट 100% व्हीव्हीपॅट घ्यायचंय घ्या, आमचं त्याला काही इलेक्शन कमिशनने ठरवावं, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. हा त्याला सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ही सगळी जी आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली, हे सगळं चालू आहे, ह्याच्यात मला एक गोष्ट, एक म्हण मला आठवली. ती म्हण अशी होती की जखम पायाला आणि औषध डोक्याला, अशा पद्धतीचं जे सगळं या लोकांचं सुरू आहे. समाजाने आपल्याला वारंवार नाकारलं, लाथाडलं, त्याच्यानंतर त्याचं आत्मचिंतन करण्याऐवजी आम्हाला मात्र काहीतरी थातूर आमच्या पराभवाची कारण आम्ही शोधतो आणि ईव्हीएम सारखी हाताशी कारणं घेतो. हे याचं उदाहरण आहे. दुसरा मुद्दा, खरं म्हणजे वारंवार पद्धतीने यापूर्वी वारंवार सगळ्या गोष्टींमध्ये हे लोक न्यायालयात जाऊन आली, हे लोक इलेक्शन कमिशनचं आव्हान त्यांना काही पेलता आलं नाही. हे सगळं एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 तर सुप्रीम कोर्टात लोक जाऊन आली, तिथे कुठे ठराव लोकांना मिळालं नाही. आणि अशा वेळी जे आम्हाला अपयश काय येतं, म्हणजे बरं शंका कोण घेत आहे? जो मनसे आहे, जो कधी इलेक्शन लढवतच नाही, त्यांनी लोकसभा लढवलीच नाही. तू इलेक्शनला उभा नाही, तुम्ही उभा नाही आहात आणि तुम्ही इलेक्शनच्या याच्या प्रोसेसबद्दल शंका घेता. किमान तुम्हाला कॅन्डिडेट ते मिळतात का ते बघा, नंतर ईव्हीएम बद्दल चर्चा करा. बाकीचे आपण घ्या, बाकीचे लोक सुद्धा तशाच पद्धतीचे आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये या लोकांचं खरोखर म्हणजे जखम कुठे झाली आहे, आत्मचिंतन केलं पाहिजे. केशव, मुद्दा लक्षात आला. संदीप थोडक्यात आणि ठीक आहे, महेशजी आधी, मग संदीप. केशवजी, जखम पायाला आणि की केशव उपाध्याय यांच्या पार्टीने, किरीट सोमय्यांनी सुद्धा ईव्हीएम वर शंका उपस्थित केली होती. सुब्रमण्यम स्वामींनी सुद्धा शंका उपस्थित केली होती. केशवजी, मी आपलं शांतपणे ऐकलं. त्यांच्याच एका नेत्याचं पुस्तक त्याच्यावर प्रसिद्ध झालेलं आहे की त्या ईव्हीएमच्या याच्याबद्दल. मूळ विषय असा आहे केशवजी की आम्ही पराभवाला घाबरत नाही, आम्ही लढायला घाबरत नाही. तुम्ही जे मुद्दे मांडलेत की तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलेला, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला रिलीफ दिला नाही,
सुप्रीम कोर्टाला सुद्धा एक गोष्ट पटली की याच्यामध्ये डाऊट आहे, म्हणून त्यांनी व्हीव्हीपॅट आणलं. व्हीव्हीपॅट आणलं का, मग नुसतंच ईव्हीएम का नाही ठेवलं सुप्रीम कोर्टाने? व्हीव्हीपॅट का आणलं तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाला सुद्धा पटलं की याच्यामध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं. नंबर 1. नंबर 2, आज ज्या सुप्रीम कोर्टाचा आपण हवाला देतोय, सुप्रीम कोर्टाचे जजेस रस्त्यावरून सांगतात की लोकशाही वाचवायला आम्ही जनतेच्या दरबारात आलो. त्या सुप्रीम कोर्टावर कितपत विश्वास ठेवायचा हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आम्ही फक्त लोकसभा निवडणूक लढवली नाही, त्याच्याबद्दल आम्ही भूमिका स्पष्ट केली. विषय पराभवाला घाबरण्याचा नाही. जागा भाजपने जिंकू दे, आमचं म्हणणं नाहीये, पण त्या पारदर्शीपणाने त्यांनी जिंकल्या पाहिजेत, एवढंच आमचं केशव चुकीची माहिती आहे. केशव बोला. कसं आहे माहिती का, मला बोलायला संधी द्या. आता बोला. मला बोलायला संधी द्या. संदीपजी, तुमचं ऐकलं मी, आता मला बोलू द्या. मी बोलतच नाही यामध्ये. मुळात असं आहे की एकात एक विषय मिक्स करायचे मिलिंद, आणि मग असं काहीतरी गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करायचा. न्यायाधीश काही या मुद्द्यावर आले होते का? न्यायाधीशांसमोरचे वेगळे प्रश्न होते, त्यावेळी सोडवले, ते झाले, ते सगळं जुनं झालं. पण मात्र लोकशाही धोक्यात आली, सांगायला हे लगेच उदाहरणं आणायची. दुसरं असं की व्हीव्हीपॅटचा आग्रह, आता तुम्ही मग काय सांगितलं, किरीट सोमय्यापासून ती नावं घेतली, खरं आहे अगदी. निवडणुकी रिफॉर्म झाले पाहिजे, त्यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही आहे. तो आग्रह आम्ही धरलाय, त्याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. आणि व्हीव्हीपॅटचं प्रोसेस सुद्धा त्यामध्ये सुरू झाली. या सरकारने व्हीव्हीपॅट आले पाहिजेत यासाठी आग्रह धरला, नंतर त्यासाठी प्रयत्न केले, तरतूद केली, नंतर कोर्टाचा निर्णय आला आणि त्याच्यामध्ये 100% व्हीव्हीपॅट आले. आणखी एक शेवटचा मुद्दा, या आत्ताच्या निवडणुकीमध्ये 100% व्हीव्हीपॅट वापरले गेले आणि सरकार कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ते मोजले गेले. मला सांगा किती टक्के लोक मतामध्ये फरक आला? किती जणांनी याला उत्तर आहे राजू शेट्टी यांच्याकडे. मला बोला. राजू शेट्टी यांच्याकडे उत्तर आहे. म्हणून मी केशव, मी येतो ना तुमच्याकडे, मी परत येतो तुमच्याकडे. राजू शेट्टी, केशव उपाध्याय असं म्हणतात की व्हीव्हीपॅट आणि मशीन मध्ये काही फरक आला नाही. तुमचा अनुभव काय? एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला द्यावं की देशातल्या 371 लोकसभा मतदारसंघामध्ये मोजलेली मतं आणि झालेलं मतदान याच्यामध्ये तफावत का दिसून आली, आणि निवडणूक आयोगानं ही आकडेवारी नंतर बदलत असताना ती बदलली, ती कशा पद्धतीने बदलली, कुठल्या आधारानं बदलली याचा खुलासा का केला नाही. जर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम याच्यामध्ये जर समानता होती तर झालेल्या मतदानापेक्षा मोजलेली मतं जास्त निघाली, याची कारण काय? या सगळ्याच काय तांत्रिक चुका आहेत, काय मशीन मध्ये तांत्रिक चुका होतातच कशा? या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. केशव उपाध्याय उत्तर द्या. पुन्हा एकदा अर्धवट माहिती चुकीच्या पद्धतीने कशा पद्धतीने लोकांसमोर मांडतो. माझी एकच हात जोडून राजू शेट्टींना विनंती आहे, त्या लोकसभा मतदारसंघाची नावं, तिथं आलेलं अधिकृत इलेक्शन कमिशनचं जे काही वेबसाईटवरची आकडेवारी असतील ती आकडेवारी आणि सगळं घेऊन न्यायालयासमोर सादर करावं. न्यायालय पण ते करणार वेबसाईटवर ती माहिती काढून टाकली ना इलेक्शन कमिशन. ज्येष्ठ आहात, माझं पूर्ण होऊ द्या. राजू शेट्टी साहेब, माझं पूर्ण होऊ द्या. 0.004 इतकं 0.0004 इतकं काही ठिकाणी 7च्या आसपास मतदार बूथ आहेत, 7 बूथच्या आसपास बूथ आहेत की जिथे काहीतरी त्या करेक्शनमुळे चूक झाली. बाकी कुठंही चूक झाली नाही. देशात एका महाराष्ट्रात 90,000 बूथ आहेत. त्यामुळे त्यातनं देशात किती बूथ याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. लाखो बूथवरनं केवळ 6-7 पोलिंग बूथमध्ये बदल घडणं किंवा काही 2-4-5 मताचा फरक येणं हे टेक्निकल ह्याच्याशी जास्त काय टेक्निकल आहे ना? केशवजी एक्सप्लेन करा ना, काय टेक्निकल आहे त्यात? पहिलं तरी चुकीचं माहिती तुम्ही म्हणताय. 371चा दावा कोर्टात सादर का केला नाही हे माझी सोपी विनंती आहे त्यांना. उद्या करावं त्यांनी. नाही, अहो केशव उपाध्याय, त्यातली एक अडचण अशी आहे की या संबंधातली बातमी जेव्हा वर्तमानपत्रामध्ये, म्हणजे सध्या वेबसाईट असतात तिकडे जेव्हा पब्लिश झाली की इलेक्शन कमिशनने त्यांच्या वेबसाईटवरती दिलेला डेटा हा आहे 371 मतदारसंघांच्या मधला, परंतु तिकडे अशी तफावत आहे. ही बातमी आल्यानंतर इलेक्शन कमिशनने तो सगळा डेटा काढूनच टाकला वेबसाईटवरनं.
आता समजा सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर तो वेबसाईटवरती डेटाच नाही मला तर कसं सांगा जाणार? 371 लोकसभा मतदारसंघामध्ये 371 प्रत्येक लोकसभा तांबे साहेब, एक मिनिट तांबे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. प्रश्न ज्या नाही हा. 371चा तुमच्या ठिकठिकाणच्या मतदारसंघात, अहो मला तर बोलू देता का? तुम्हीच बोलणार आहात तांबे, का ऐकून घ्यायचं नाही खरं? आपण केशव वेळ उपाध्ये काढा. पूर्ण करा ना. वेळ काढा की तुम्हीच जास्त बोललात माझ्यापेक्षा. अहो, मग मध्ये मध्ये तरी किमान बोलू नका. केशव उपाध्ये मुद्दा मांडा. अहो, नाही तुम्ही बोलायचं पूर्ण नाही, करा. बोललंच ते पाहिजे. नाही बोलत आहे, कारण तुम्ही जे बोला. खोटे आरोप होतात त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे ना, खरं आणलंच पाहिजे. काय खोटा आरोप केला कोणी? खोटा आरोप काय केला? मी असं त्यामुळे म्हटलं मुळामध्ये की आता ही माझ्याकडे जी- नाही आता माझ्या जी प्रश्नाचं अधिकृत उत्तर आकडेवारी कुठलाही आरोप द्या. खोटा माझा नाहीये. स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जेव्हा म्हणजे काय चाललंय हे? वर्तमानपत्रांनी हे जेव्हा आता मध्ये मध्ये प्रश्न ऐका तोंड घालण्याची कसली माझा सवय ही? प्रश्न ऐका ना प्लीज. अहो प्रश्न ऐकला मी, तोच प्रश्न दोनदा विचारणार. मिलिंद नाही, अडचण नाही, हीच अहो, आहे, मुद्दे केशव नाही. उपाध्ये तर तेच वेगळा प्रश्न प्रश्न तीनदा विचारतायत. विचारले, वेळ खायचा. ही कुठली पद्धत आहे, केशव मिलिंद? उपाध्ये वेगळा प्रश्न वेगळा विचारतात, प्रश्न त्यांना विचारतायत. प्रश्न तोच तर प्रश्न विचारतात. विचारतायत. केशव त्यांना प्रश्न तर माझा विचारतात. प्रश्न साधा आहे. तांबे सर प्रश्न मी असं म्हटलं की ह्या 2-4 नाही झालं ना. एकंदर साधा प्रश्न झालेलं विचारा. मतदान, एकंदर झालेलं मतदान त्याचं सगळ्यांना जे निवडून आलेले आहेत त्यांना इलेक्शन कमिशनने सर्टिफिकेट दिलेलं आहे की तुम्ही निवडून आलेले आहात. तेव्हा त्यांना मिळालेलं मतदान आणि एकंदर झालेलं मतदान म्हणजे सगळ्याचं याचं जेव्हा तफावत इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती दिसून आली, त्याची बातमी आल्यानंतर इलेक्शन कमिशनने तो सगळा डेटा त्यांच्या वेबसाईटवरनं काढून टाकला. आता कसं जायचं? आता डेटाच काढून टाकला तर तो इलेक्शन कमिशनकडेच आहे, तर आम्ही कसं जायचं कोर्टात? केशव उपाध्ये बोला, मग राजू शेट्टींकडे जायचं आहे आपल्याला. झालं बोला, केशव तुमचं? उपाध्ये झालं तुमचं? बोला बोला. नाही एक मिनिट. मुळामध्ये असं आहे की या लोकांचा पुन्हा मी सांगितले पुन्हा खोटं बोलायला सगळ्यांची सवय आहे. मुळामध्ये यांचा सगळ्यांचा दावा आहे 371 मतदारसंघात काय म्हणे असं खोटं काहीतरी आकडेवारी आली. अहो त्या ठिकाणी पोलिंग बूथ एजंट होते, त्यांच्याकडे आकडेवारी त्या होती, आकडेवारी नंतर अपलोड होते. हो पहिल्यांदा एवढी साधी किमान सगळ्यांना माहिती असेल की समोरच्या त्यांचा जो पोलिंग बूथ एजंट असतो, तर काउंटिंग एजंट असतो, त्याच्याकडे ती माहिती असते. पण यांना खऱ्यात जायचंच नाहीये. नाही असं नाही, असं नाही, मी कोणतीही खोटी माहिती दिली नाही. आणि एक मिनिट, उपाध्ये सर, मी कोणतीही खोटी माहिती दिलेली एका नाही. कॅन्डिडेट 371 पैकी एक कॅन्डिडेट सापडला नाही ना, एक कोर्टात मिनिट, चॅलेंज मी देणार. कोणतीही खोटी माहिती 371 दिलेली पैकी नाही. एक कॅन्डिडेट सापडू नये की जो याला कोर्टात चॅलेंज देईल. माझं म्हणणं की यांना केशवजी, 371 चॅलेंजचा प्रश्न एक नाहीये. candidate सापडू नये जो एक आपल्या मिनिट, त्याला अहो केशवजी challenge- जरा ध्यानात अहो, घ्या. जिंकून आल्यानंतर चॅलेंज द्यावं. मी कुठेही असा आरोप केलेला नाही. माझा फेक निवडून आलोय. नाही म्हणून तुम्हाला निवडून काय होतं? आल्यानंतर तुम्हाला उगाच तरी- मी ते नाही तुमच्यावरती करणार. कोणताही आरोप म्हणजे केलेला बारामतीत नाही. जिंकले, बारामतीत हरले. तर अरे हा काय चाललंय? बारामतीत आपण जिंकलं. पॉलिटिकल तर बोलूया लोकशाहीचा नको. विजय. सी हे पॉलिटिक्स दोघी पण बद्दल, आहे. निवडणूक या निकालाबद्दल सगळ्यांचा आता बोलायची समावेश गरज नाही. लोकांना सहभागी आहे. एक साधा प्रश्न आहे. आता त्यानंतरच बोलतोय. एक मिनिट केशव एक उपाध्ये, माणूस कोर्टात का जाऊ शकत अहो नाही? एक माझा मिनिट अतिशय केशव उपाध्ये, सामान्य आता प्रश्न मला आहे. जरा बोलू दे की तुम्ही असं जर खरं म्हणता असेल ना तुमचं नाणं खरं नाही, अरे तुमची ते नंतरची माहिती गोष्ट. खोटी आता आहे. हे आणि म्हणून भाजपचे तुम्ही प्रवक्ते इथं फक्त कसं सांगू टीव्हीवरती शकतो? बोलणार, प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेणार भारतीय जनता आणि बाकी पक्षाचे सगळ्या प्रवक्ते ठिकाणी आहात. गप्पा मारणार. त्यांचं आणि एक इलेक्शन मिनिट, कमिशनला केशवजी, लावणार नाही. कुणीही पुढे येणार नाही. तुम्ही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते नाही, त्यामुळे वेबसाईट वरनं इलेक्शन कमिशनने ती माहिती का नाहीच ना, काढून मी माझं टाकली? सांगतोय ना. एक मिनिट, याचं स्पष्टीकरण तुम्ही कसं देऊ शकता? अहो तो त्यांना विचारा. आम्ही- माझं बरोबर, म्हणणं मी तुम्ही- तेच म्हणतोय, तुम्ही कुणाचे प्रश्न- प्रवक्ते आहात? अहो, तुम्ही तुम्ही कुणाचे- असं तुम्ही म्हटलं खोट्याचे की- प्रवक्ते आहात का? अहो, मी- जे लोक खोटे बोलतात मी त्याचं कोणालाही तांबे खोटं प्रतिनिधित्व बोललो नाही. करतात का? अहो, जर कोणाला नसेल, खोटं बोललो तर मी? तुम्ही असं आव्हान का करत नाही? मी अजिबात 371 कोणाला खोटं पैकी बोललो नाही. एकाने कोर्टात जावं असं आव्हान विरोधात तांबे करतील का? सातत्यानं खोटं का तांबे बोलतायत, खोटे खोट्यांचं आकडेवारी प्रतिनिधित्व समोर प्रवक्ते आणतायत, असं बनणार? केशव हे तुम्ही उपाध्यांचा सांगा आरोप मला. आहे. मुळात काय झालंय, विरोधकांचं काही माहित नाही. मी असं म्हटलं की ही अहो एकदम माझ्याकडे वस्तुस्थिती आकडेवारी आहे. घेऊन बसलोय सगळी मी. की ती वेबसाईट वरनं माहिती हलवणं, काढून टाकणं. महेश माझं तपासे, निवड मला सांगा वस्तुस्थिती आहे. मनसेची एक त्याच्यात भूमिका कसला आहे. आरोप आहे? खोट्यांचे प्रवक्ते बनणार का? तर मला मुळात केशव असं आहे, एकच केशव एकच मिनिट. केशव मुळात असं आहे की तुम्ही खोटं बोलताय असं कोण बोलतंय? यांचे पंतप्रधान सर्वात खोटरडे ते सिद्ध झाले, ते आम्हाला सांगणार आम्ही खोटं बोलतोय. पंतप्रधानांनी आतापर्यंत दिलेली म्हणून किती राज आकडेवारी ठाकरेंनी खोटी लाखांना आहे जनतेने ते मी काही तुम्हाला स्वीकारलं सांगायची नाही. गरज नाहीये. मोस्ट एंटरटेनमेंट तुमच्या मुख्यमंत्री किती वेळा खोटं बोलले, तुमचे पंतप्रधान किती वेळा अहो, खोटं म्हणूनच बोलले, म्हणूनच हे आपल्या अख्ख्या पक्षाची देशाला चिंता माहिती. अधिक त्यामुळे करा. तुम्ही असे लोकांना खोटे बोलणार आरोप की होत तू नाही. खोटं अहो, बोलतोय, साधं तू खोटं नगरसेवक बोलतोय, स्वतः किती टिकवता खोटं आले तुम्हाला तुमच्याकडे. मुंबईतले. तुम्ही आम्हाला बाकीच्यांचं शिकवायची काय गरज बोलावं नाही की तुम्ही? खोटरडे कोण आहेत ते. मुंबईतले अख्ख्या नगरसेवक देशाला किती माहिती राहिले? खोटरडे कोण आहेत ते. संदीप तुम्ही देशपांडे शिकवायची मुंबईत गरज नाही नगरसेवक किती राहिले? केशवजी. काय झालं? मी एक मान्य कॅन्डिडेट करतो मिळत की नाही आता आता. तुमच्याकडे उत्तर नाही त्याची. त्यामुळे त्यांनी जो पहिल्यांदा प्रश्न आपल्या पक्षाची विचारला चिंता की करा. इलेक्शन नंतर कमिशनने बाकीचे वेबसाईटवर आरोप करा. आकडेवारी का काढली, त्याचं उत्तर तुमच्याकडे नाही.
ही वस्तुस्थिती माझं आहे. म्हणणं तेच म्हणून मग असेल, विषय डायव्हर्ट 371 करायला जे तुम्हाला पैकी ट्रेनिंग एका तिकडे कॅन्डिडेटनी कुठे का आपल्या कोर्टात जायचं धाडस दाखवायचं नाही. रामभाऊ माळगेमध्ये कारण मिळतं त्यांच्याकडे तर तुम्ही वापर काही- करा. माझा- त्याच्याबद्दल मला काही माझा म्हणायचं एक प्रश्न महेश तपासे यांना आहे आणि सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आहे. बाकी केशव उपाध्याय खरं बोलतात खोटं बोलतात, राजकीय आरोप प्रत्यारोप काय आहेत ते होत राहतील, पण एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून केशव उपाध्याय यांचं म्हणणं आपण एक 30 सेकंदाकरता गृहीत धरलं की समजा 371 मतदारसंघात घोळ आहे ना, ठीक आहे 371 मतदारसंघात घोळ आहे असं पण 1 मिनिट गृहीत धरू. आजपर्यंत 371 मतदारसंघातला एकही माणूस निवडणूक आयोगाकडे किंवा न्यायालयात याला चॅलेंज करायला का गेला नाही? या संदर्भात खरं तर या संदर्भात आपण जाणून घेणार आहोतच, पण एक ब्रेकची वेळ झाली आहे. याच मुद्द्यावर चर्चा पुढे सुरू राहील. घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पर्यंत आला होता की 1 सेकंदाकरता का होईना पण आपण असं गृहीत धरलं की 371 ठिकाणी घोळ आहे. या 371 पैकी एकही व्यक्ती आजपर्यंत न्यायालयात किंवा निवडणूक आयोगाकडे आमच्या मतांमध्ये फरक आहे असं सांगायला का गेली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. महेश तपासे. बरं तुम्ही आज मला केशव उपाध्यायांना विचारायचं की एका चांगल्या विषयाचं विषयांतर कसं करायचं हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर केशव उपाध्यायांकडनं शिकायचं. इथे विषय काय आहे की देशातले राज्यातले राजकीय पक्ष एकत्र आले, त्यांना असं वाटतं की देशातल्या लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्हाला आमचं मत जनतेपर्यंत सरकार दरबारी मांडण्याचा राज्य घटनेने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये तो आम्हाला अधिकार आहे, ते आम्ही मांडत आहोत. तुम्ही आज का विरोधात करता हा माझा पहिला प्रश्न केशव उपाध्यायांना. ठीक आहे ईव्हीएम मध्ये तुम्ही जिंकता किंवा तुमचं खरंच चांगलं काम असेल, जर चांगलं असेल तर ह्या संदर्भात म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जी काय शंका लोकांच्या मनामध्ये आहे, राजकीय पक्ष सोडून मतदारांच्या मनांमध्ये देखील केशवजी ती शंका आहे, ती शंका दूर करण्यासाठी तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही जर आता 4-4.5 हजार किलोमीटरचा एवढा मोठा दौरा काढला, त्याच्यामध्ये तुम्ही बोला ना की जर लोकांच्या मनामध्ये जर शंका असेल तर तुम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी भाजप पण त्याच्यामध्ये सहभागी होईल असं बोलण्याचं धाडस पहिलं तुम्ही केलं पाहिजे. दुसरा विषय तुम्ही व्हीव्हीपॅटच्या संदर्भात म्हटलं 100% व्हीव्हीपॅट तिकडे होते, पण 100% व्हीव्हीपॅट मोजले का? 100% व्हीव्हीपॅट मोजले का? आता मी उमेदवार होतो आणि मला वाटलं की ह्या बुथचं व्हीव्हीपॅट मोजलं पाहिजे, तसं झालं नाही. केशवजी तुम्ही म्हणणार का की बॉ ठीक आहे ठरवावं, आम्ही बॅलेट पेपरने पण मतदान घ्यायला तयार आहोत? मिलिंदजी आता मी 3 मुद्दे प्रामुख्याने मांडणार आहेत. पहिला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारलात की 371 पैकी एकाही कॅन्डिडेटनी अशा पद्धतीने जसं वाटतं त्याला की हा खोटा विजय, खरा विजय नाहीये आणि अशा त्या उमेदवारांनी कुणी कोर्टात किंवा निवडणूक आयोगाकडे साधत अधिक काय त्याच्याकडची आकडेवारी असते ती घेऊन गेला का नाही. आता काही जणांचं इथं बसल्यानंतर अनेकांची स्मरणशक्ती कमी असेल किंवा ती सोयीनुसार आठवत नसेल. या ठिकाणी महाराष्ट्रामधलं उदाहरण देतो. 2015 मध्ये आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या एका पुण्यातल्या विधानसभेतल्या एका उमेदवारांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती, सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्याचा निकाल 2018 साली आला आणि त्यांनी असं म्हटलं होतं की ईव्हीएम ही टेम्पर करता येते, ही हॅक करता येते, मतं बदलता येतात आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याचं फॉरेन्सिक लॅबला ती हैदराबादच्या पाठवली. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला की अशा पद्धतीचं ईव्हीएम हॅक करता येतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. 1 मिनिट, अजून 2 प्रश्नाची उत्तर मध्ये द्यायची आहेत. 2 प्रश्न आहेत माझे, 2 मुद्दे राहिले आहेत. 1 मिनिट मी 2 मुद्दे घेतो. 30 सेकंद. दुसरा मुद्दा मगाशी तपासे असं म्हणाले की भाजपला आक्षेप काय किंवा बासाहेब कुठलं मतदान घ्यायला. मी सुरुवातीला या चर्चेचं माझं पहिलं वाक्य होतं निवडणूक आयोगानं जी कोणती पद्धत घ्यायची ती घ्या, त्याला आमचं काही म्हणणं नाही. ठीक आहे, पण समर्थन का देत नाही निवडणूक आयोगावर? केशवजी टाकू नका ना तुम्ही. एक मिनिट केशवजी, या तुमच्या दुसऱ्या माझं वाक्य पूर्ण करायच्या आधी एकच मिनिट माझा ऐका. हे न देता केवळ आम्हाला लोकशाहीचा अधिकार आहे आणि म्हणून वाटेल त्या पद्धतीची बडबड करत बसायची आणि दुसऱ्याच्या विजयाबद्दल आक्षेप घ्यायचा,
हे दुर्दैवी आहे तुम्ही आणि वाटेल लोकांनाही त्या कळतंय. आणि पद्धतीची म्हणून बडबड लोकं करायची हा वारंवार शब्दच कसा हे लक्षात वापरता घेतलं पाहिजे. तुम्ही राज्य घटनेचा अपमान कसा करता वाटेल त्या पद्धतीची बडबडचा अर्थ काय माझा आम्ही अधिकार आहे जेव्हा तो. तुम्हाला सांगतो तो तुम्हाला माझा अधिकार नाही म्हणजे विजयाची आता- खात्री आहे ना आता तर ठरवणार, लोकशाहीमध्ये तपासणी जर त्या ठरवणार ठिकाणी की लोकशाहीमध्ये आम्हाला असं भारतीय जनता वाटतं पार्टीचे आणि काय तुम्ही कार्यकर्ते काय इलेक्शन सत्ता कमिशनकडे पाहिजे. कशाला ही लोकशाही दाखवता मानणारे- तुम्ही एक राजकीय अहो, तुम्ही पक्षात लोकशाही मानण्याच्या सत्ताधारी गप्पा पक्षात करता. देशात तुम्ही तुम्ही राज्य करता देशद्रोहाच्या राज्यामध्ये तुम्ही समर्थन राज्य केलं करता तुम्ही तुम्हाला असं का वाटत नाही की या देशातल्या लोकांच्या मनामधली शंका दूर करण्यासाठी एक सत्ताधारी पक्ष म्हणून एक जबाबदार सरकार म्हणून आम्ही देखील तुमच्या मागणीमध्ये समर्थन दिलं पाहिजे बडबड करता म्हणजे काय तुम्ही ह्या बाकीच्या सर्व विरोधी पक्षांना अशा पद्धतीने करता हे मला योग्य वाटत नाही तुम्ही या राज्य घटनेने जे अधिकार दिले बघा त्याच्यामध्ये न्यायपालिका त्याच्यामध्ये सरकार त्याच्यामध्ये पत्रकार आणि विरोधी पक्ष हे 4 स्तंभ आहेत या देशाच्या लोकशाहीचा तुम्ही अपमान करू नका विरोधी पक्षाच्या भावनेचा बडबड आपण करता हे मात्र आपण त्यांच्या हेमलता अभिव्यक्तीसाठी पाटीलांना विजयी बोलूया. आहे. हेमलताजी. अरे काय चाललंय हेमलताजी 2004 आणि 2009 मध्ये पण ईव्हीएम होतं तेव्हा आक्षेप नव्हता. नाही आक्षेपचा विषयच नाही आहे. आता मगापासून मी बघितलं की केशव उपाध्ये ज्या पद्धतीने बोलतायत आणि प्रत्येकाला काहीतरी आपण चोर आहोत आणि खोटं बोलतायत वगैरे असे काही सर्टिफिकेट द्यायला लागलेत हे अत्यंत चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जे मला विचारलं की पूर्वीही ईव्हीएम होतं आणि पूर्वीही भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी म्हणजे अगदी लालकृष्ण अडवाणींपासून आता सगळ्यांच्या नावांचा उल्लेख झाला ह्या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा ईव्हीएम बद्दल आक्षेप घेतला होता. तर त्यावेळेला तुमचा आक्षेप होता परंतु त्यावेळेला तुम्ही म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही असं काही साबित करू शकला नाही आणि त्यामुळे ते ईव्हीएम चालू झाले. यावेळेला तुम्ही बघितलं की या इलेक्शनमध्ये आपण बघितलं की निवडणूक आयोगाची सगळ्यात महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये आता जे सांगितलं की 371 केंद्रामध्ये मतांचा फेरफार दिसतोय अतिरिक्त मतं दिसत आहेत पडलेली मतं आणि प्रत्यक्ष ईव्हीएम मधली मतं यांच्यामध्ये तफावत दिसते. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका हे संशयास्पद म्हणता येणार नाही पण कोणाच्या तरी दबावाखाली असल्यासारखी नक्कीच आहे. जसं आपण बघितलं की इलेक्शन कमिशननी तो सगळा डेटा आहे तोच त्यांच्या वेबसाईटवरून काढून टाकणं किंवा माहिती अधिकारामध्ये एक माहिती येणं आणि इलेक्शन आयोगाने एक माहिती देणं इलेक्शन आयोगाच्या काही सदस्यांनी आम्ही दबावाखाली आहे असं म्हणणं ह्या सगळ्या गोष्टी काय सांगतात. आणि ज्या ठिकाणी नागरिकांना अविश्वासाचं वातावरण आहे राजकीय पक्षांना अविश्वासाचं वातावरण आहे तिथं बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं तर असं काय होणार आहे. बॅलेट पेपरवरती मतदान कसं चुकीचं आहे आणि बाकीचे पक्ष कसे चुकीचे आहेत हे सारखं एक मिनिट केशव उपाध्ये मला बोलू दे आता केशव उपाध्ये मला बोलू दे आता तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही खूप बोलले आणि खूप जोरात आणि रेटून बोलले तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे बोलता ते सगळं योग्य बोलता आणि बाकीचे सगळे वेडे म्हणून बसले आहेत हा तुमचा जो हट्ट आहे ना हा चुकीचा आहे. नाही माहितीचं तुम्ही मला सांगू नका मी त्या माहितीवरतीच येते की स्वायत्त संस्था म्हणून आपण ज्यांना म्हणतो त्या संस्थांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या बघण्यामध्ये त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता ही सगळ्यात महत्वाची. आज माहिती आणि अधिकार कायद्याला तुम्ही नख लावलेला आहे. आम्ही कुठल्या भरोशावर कुठल्या स्वायत्त संस्थेकडे जाणार कुठल्या भरोशावर आम्ही आमची मतं मांडणार. आम्हाला जनतेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय आक्षेप हेमलताजी यालाच तपासे सोडून काहीतरी आपलं मत मला एकच फक्त जसं मिलिंद आपण प्रश्न उचलला की 2000 आणि 2009 मध्ये ईव्हीएम होते की नव्हते जरूर होते पण त्या वेळेला ती टेक्नॉलॉजी नव्हती. त्याच्या आधी मोबाईल होते पण मोबाईल मध्ये ब्लूटूथ होतं का मोबाईल मध्ये कॅमेरा होता का मोबाईल मध्ये वायफाय होता का जसा जसा काळ गेला तसा तसा विज्ञानाने आणि टेक्नॉलॉजीची अपग्रेडेशन झालं त्याच्यातनं हा संशय निर्माण होतो. आज तुमचं बँकेचं अकाउंट हॅक होऊ शकतं ना तुमच्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वर लोक बँकेतनं पैसे काढू शकतात. त्याच पद्धतीने मी दिलेले जे मतदान आहे ते मतदान दुसरीकडे वळू शकतो ही शंका आमच्या मनामध्ये आणि ती शंका दूर करण्यासाठी सरकार आमच्या सोबत असलं राजू शेट्टी सुद्धा जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टीजी वारंवार आता केशव उपाध्ये सुद्धा म्हणतायत की विरोधक खोटं बोलतात आणि रेटून बोलतायत अशी सगळी परिस्थिती आजकाल या सगळ्या वातावरणात पाहायला मिळते. मला त्यांनी एकच केशव उपाध्यायांनी उत्तर द्यावं की जीव्हीके नरसिंहरावांनी जे पुस्तक ईव्हीएमच्या संदर्भात लिहिलं होतं त्याला प्रस्तावना लालकृष्ण अडवाणींनी आणि सुब्रमण्यम स्वामींनी लिहिलं होतं. भारतीय जनता पक्षानंच एक ईव्हीएमच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. म्हणजे ज्यावेळी ते हरत होते त्यावेळी ईव्हीएम बद्दल त्यांच्या मनामध्ये शंका होती आणि आता समर्थन करायचं कारणच काय त्यांना जर जनादेश आला तर आमची हरकत नाही आम्ही लोकशाही मानतो लोकशाही
लोकांनी जर का ज्याला कौल दिला असेल तर तो अवश्य दिला असू दे, परंतु तो कौल संशयातीत असावा. ते प्रभू रामचंद्रांना मानतात. रामानं एका धोब्याच्या संख्येवरनं सीतेला वनवासात पाठवलेलं होतं. मग इथं अख्खी जनता, सर्वसामान्य माणूस जर ईव्हीएम बद्दल संशय घेत असेल तर खुल्या मनानं ते बॅलेट पेपर केशव उपाध्ये उत्तर द्या, तुम्ही का नाही खुल्या मनानं स्वीकारत? राजू शेट्टी म्हणतात त्याच्यात तथ्य आहे. प्रश्न इतकाच आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो आणि सुरुवातीला मी सांगितलं की निवडणूक आयोगाने काय करायचं ठरवावं, त्याला आमचा काही आक्षेप नाहीये. मुळात असं आहे की सर्वसामान्य माणसाच्या मनात आक्षेप नाही, हा सगळ्यात पहिला मुद्दा. आता दुसरा, मगाशी महेश तपासणी आम्हाला सांगितलं खूप, ब्लूटूथ होतं का तेव्हा? नव्हतं. आता खूप डेव्हलप झालंय. अगदी बरोबर आहे, ब्लूटूथ तेव्हा नव्हतं आणि म्हणून माझ्याकडे इलेक्शन कमिशनची प्रेस नोट आणि त्यात एनसीपी संबंधित आहे म्हणून मुद्दाम मी हा मुद्दा इथे प्रेस नोट काढली, कारण मी सगळी माहिती घेऊन बसलो. 17 सालची प्रेस नोट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं पहिलं त्यातलं वाक्य आहे का मिलिंद, ह्याचा खुलासा, याचं स्पष्टीकरण, आक्षेप एनसीपीनं अधिकृतपणे त्याच्यानंतर घेतलेला नाही. एनसीपी टीम लेड बाय मिसेस वंदना चव्हाण एमपी इन्फॉर्म दॅट दे डू नॉट वॉन्ट टू पार्टिसिपेट एनी चॅलेंज. ज्यावेळी ते करायला चॅलेंज हॅक्टॉन दिलं होतं, डू नॉट वॉन्ट एनी चॅलेंज but we're only interested to participate in academic exercise. ठीक आहे, ठीक आहे केशव, मी परत येतो. तपासाची एकच मिनिट. राजू शेट्टी यांच्याशी आपला संपर्क केशवजी, हे पत्र बरेच वेळा तुम्ही वाचून दाखवतात, पण ह्या पत्राच्या वेळेला जेव्हा ती हॅकेथॉन चॅलेंज झाली तेव्हा निवडणूक आयोगाने फक्त 4 तास दिले. आम्ही त्यांना सांगितलं 12 तास द्या, 4 तास दिले. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 12 पत्र लिहिलेली आहेत. ही पत्र सांगा ना, निवडणूक आयोगाने एकाही पत्राचं अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही. बिचारा वंदना चव्हाणांना त्या खासदार दिल्लीमध्ये एवढी पत्र दिली, एकाही निवडणूक आयोगाने एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाही. चुकीची माहिती सांगू नका केशवजी, अर्धवट माहिती सांगून लोकांची दिशाभूल करू नका. तुम्ही घेतली का माहिती वंदना चव्हाणांकडनं? वंदना चव्हाणकडनं तुम्ही माहिती घेतली का? मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं पत्रकार परिषद झाल्यानंतर. माझी भूमिका सांगू नका मला, माझ्या भूमिका माहिती आहे. तुमच्या सरकारची भूमिका सांगा काय आहे ती. आपण थोडंसं ऐकून घ्या. एकच मिनिट. राजू शेट्टी academic exercise by selecting EVM. केशव उपाध्ये, राजू शेट्टी यांचा संपर्क तुटला. आपण त्यांच्या प्रतिक्रिया तर ऐकून घेऊया. तुमच्या समोर त्यांचा मोबाईल ठेवतो आणि हात न लावता त्याला चालू करून दाखवा. केशव उपाध्ये, आपण राजू शेट्टींचं ऐकून घेऊया. राजू शेट्टी, पत्रकार परिषद झाल्यानंतर काहीतरी एका मुद्द्यावर कायम राहिला. केशव, एकच मिनिट. राजू शेट्टी, माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे. केशव, मी परत एकदा तुमच्याकडे येतो. राजू शेट्टी, तुम्हालाही असं वाटतं की तुमच्या या मोहिमेमध्ये एक राजकीय पक्ष म्हणून भाजपनंही सहभागी व्हावं आणि अशी मागणी करावी की बॅलेट पेपरवर मतदान व्हावं? कारण त्यांचा विरोध नाहीच आहे. निश्चित आमची मोहीम अराजकीय आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेनेनं सुद्धा याच्यामध्ये यावं आणि आपण लोकशाही सुदृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे आमचं आंदोलन कुणा पक्षाच्या विरोधात नाही आहे, लक्षात ठेवा. आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे आणि भाजपनं सुद्धा यावं. राजू शेट्टी, पण ही सगळी पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं एक विधान समोर आलेलं आहे. ईव्हीएम वरचा अविश्वास म्हणजे जनतेवरचा अविश्वास, असं मुख्यमंत्री म्हणतात. आता मुख्यमंत्री म्हणजे काय सुप्रीम कोर्ट झालं काय? मी तर असं म्हणेन की त्यांनी याच्यामध्ये यावं आणि ते जर येत असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन सुरू करू. आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे. आम्हाला लोकांचा या संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास दृढ करायचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आलं तरी सुद्धा आमची हरकत नाही. आणि मग जर मुख्यमंत्र्यांना असं वाटतं याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा सुद्धा या गैरव्यवहारामध्ये हात आहे का, असा मला संशय यायला लागलाय. मग आता ठीक आहे केशव, 30 सेकंद. तुम्हाला आणखीन वेळ नाही देता येणार, आपल्याला सगळ्यांच्याकडे जायचं आहे. असं आहे मिलिंद नाही 30 सेकंदात मिलिंद सांगतो. ती जास्त वेळ घेत नाही. मग आपण कुठल्या तरी विधानावरती ठाम राहिलं पाहिजे, तर एकदा केलं पाहिजे. मुळामध्ये असं लोकशाही सुदृढ म्हणजे 2009 साली 2014 साली ज्यावेळी राजू शेट्टी जिंकतात त्यावेळी ती लोकशाही सुदृढ असते, त्यावेळी ईव्हीएमवर शंका नसते. 2019 साली राजू शेट्टी पराभूत होतात की ईव्हीएमवर शंका घेतो. आता आमचे मित्र तपासे म्हणाले की ब्लूटूथ आलं. अहो, ब्लूटूथ तुम्ही हॅक करता, तुमचाच दावा आहे. ठीक आहे, तुम्हाला कशाला मशीन पाहिजे? ठीक आहे केशव उपाध्ये, मुद्दा लक्षात आला. रुबेन, हेमलता, बघा मिलिंदजी, केशवजी लोकांचं इकडे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. बघा, हॅकेथॉनचा अर्थ असतो की संधी. रुबेन, तुमच्याकरता 30 सेकंद आहेत समअप करायला.
नाही तर बेसिकली असं आहे की इलेक्शन कमिशनने कधी हॅकॅथॉन ते केलंच नाहीये. ठीक ती एक. आणि दुसरं म्हणजे असं फक्त ईव्हीएमला असं विरोध नाही आहे. व्हीव्हीपॅट चं जे निकाल आहे आणि जे मतमोजणीचे निकाल आहे त्याच्या तफावत असल्यानेही आम्ही आक्षेप करतोय. दॅट्स इट. ओके, ठीक आहे. हेमलताजी, हेमलता. मगाशी तुम्ही केशव उपाध्याय यांचं उत्तर ऐकल्यानंतर मात्र हसत होता. नाही म्हणजे ज्या पद्धतीने ते बोलतायत की बाबा जसं काही ईव्हीएमच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने ते स्पष्टीकरण करतायत ते मला सगळं हास्यास्पद वाटलं. जेव्हा प्रमुख राजकीय पक्ष सगळे एकत्र येऊन काही मत मांडतायत तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये एवढी संवेदनशीलता पाहिजे की ते ऐकून घेतलं पाहिजे. मग प्रत्येक वेळी विरोधकांना वेड्यात काढायचं, विरोधकांना नावं ठेवायचं, आम्हीच कसं बरोबर आहे, आम्हीच कसं योग्य करतो, ही जी वृत्ती आहे ही अत्यंत चुकीची आहे. आपण सत्तेमध्ये आलेले आहात 5 वर्ष, हे कबूल आहे, पण त्याचा एवढा आपल्याला संदीप 30 सेकंद, असं मला वाटतं. फक्त 30 सेकंद. नाही, मला असं वाटतं की पहिली गोष्ट आहे, भारतीय जनता पक्षाने 288 जागा जिंकवा विधानसभेत, आमचं काही म्हणणं नाही, पण त्या जागा जिंकतानाची पारदर्शकता. तुम्हीच म्हणता ना बाबा की आम्ही हे पारदर्शक सरकार आणलंय, सगळीकडे पारदर्शकता पाहिजे. ती पारदर्शकता तुम्ही काय असली करता, पाहिजे. एका ठिकाणी आरटीआय मध्ये तुम्ही अमेंडमेंट करता, पारदर्शकतेला खोड घालता, आणि ठीक एका आहे. ठिकाणी म्हणायचं वेगळं, वागायचं तांबे सर, वेगळं. 30 सेकंद. ही गोष्ट चुकीची आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही जिंकून या, ठीक आहे. आमच्या शुभेच्छा मला आहेत, असं वाटतं- पण ते पारदर्शक पद्धतीने. ठीक आहे, मला असं पारदर्शक वाटतं, जिंकून ये, तो तांबे सर. साधी गोष्ट आहे. मगाशी म्हणजे मी मागच्या वेळेला पण चर्चेचा मुद्दा मांडला होता की एक म्हणजे ईव्हीएम मध्ये जेव्हा तुम्ही मतं टाकता तेव्हा त्याचं डेटामध्ये रूपांतर होतं. मी जेव्हा मतपत्रिका टाकतो तेव्हा ती मतपत्रिका असते, ती सॉलिड असते, त्याचा कुठेही कोर्टामध्ये वगैरे वगैरे सादर करता येतो. तो एक डॉक्युमेंट आहे. ईव्हीएम मध्ये जे जातो तो डेटा असतो. हा डेटा कशाही प्रकारे मॅनेज करता येतो. ह्याची गरज अशी नाहीये की तिकडे इलेक्शनचं, पण ती जी कंपनी आहे जी करणारी ती त्याच्यामध्ये एखादी चिप टाकू शकते. अगदी थोडक्यात वेळ आपली संपली. निश्चितच आम्हा सर्वांचं जे मत आहे विरोधी पक्षांचं ते सरकारने ऐकलं पाहिजे. भाजप खऱ्या अर्थाने जर लोकशाही मानणारा पक्ष असेल तर त्यांनी आमच्या मोहीमध्ये सामील झालं पाहिजे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की 10 विरोधी पक्ष जर का 10 पक्ष आहेत त्याच्यातल्या 8 पक्षांनी जर का मागणी केली की ईव्हीएम नको, व्हीव्हीपॅट नको, तर मतपत्रिका हवी, तर त्या दृष्टीने सरकार, सत्ताधाऱ्यांनी विचार करावा आणि निवडणूक आयोगानेही विचार करावा. पाहूयात काय होतं ते. सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.